विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचे कान टोचले. अध्यक्षांना सुप्रीम कोर्टानं सुनावलं. नार्वेकरांना सुप्रीम कोर्टाकडून अल्टिमेटम अशा बातम्या येऊन सुद्धा नार्वेकरांची कासवगती कायम असल्याचा आरोप होतोय. त्यामुळे नार्वेकर सुप्रीम कोर्टाला नडण्याच्या मूडमध्ये आहेत का असा प्रश्न निर्माण होतोय. असं असेल तर सुप्रीम कोर्ट आणि विधिमंडळ अध्यक्ष यांच्यातला हा संघर्ष अटळ आहे का? यात कुणाची सरशी होणार आहे? कुणाला काय अधिकार आहेत? तारीख पे तारीखचा हा खेळ कधी संपणार आहे का? हे जाणून घेणार आहोत आजच्या बडे मुद्देमध्ये. मंडळी नमस्कार, मी विलास बडे. तुम्ही पाहताय बडे मुद्दे. मे महिन्यात राज्यातल्या सत्ता संघर्षावर फैसला देताना सुप्रीम कोर्टानं शिंदे गटाला धक्का दिला. राज्यपालांवर कठोर ताशेरे ओढले, ठाकरेंच्या चुकीवर बोट ठेवलं आणि आमदारांच्या अपात्रतेचा फैसला अध्यक्षांनी घ्यावा असं सांगितलं. 16 आमदारांच्या निलंबनाचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी एका विशिष्ट कालमर्यादेत घ्यावा अशा सूचना सुप्रीम कोर्टानं दिल्या होत्या. पण कालमर्यादा ठरवून दिली नव्हती. त्यानंतर ट्रिब्युनल कोर्ट म्हणून भूमिका बजावणाऱ्या अध्यक्षांच्या कोर्टात हे प्रकरण गेलं. अगदी सुरुवातीपासून आता हे प्रकरण निवडणुकीपर्यंत खेचलं जाईल, अंतिम फैसला आता लांबणीवर पडला, अशा चर्चा सुरूच होत्या. त्या सगळ्या चर्चांना बळ मिळत गेलं ते अध्यक्षांच्या पावलांमुळे. सुरुवातीपासूनच त्यांनी घेतलेल्या भूमिकेनं आपण कुठलाही निर्णय घाईगडबडीत घेणार नाही असं सांगत अध्यक्षांनी आपली भूमिका जाहीर केली, स्पष्ट केली. पुढे कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी म्हणून बराच कालावधी गेला. ही प्रक्रिया अतिशय संथ गतीनं सुरू असल्यानं मग ठाकरे गट सुप्रीम कोर्टात गेला. त्यांनी सुप्रीम कोर्टाचं दार ठोठावलं. सुप्रीम कोर्टानं अध्यक्षांना फटकारलं. घटनापीठानं निकाल देताना विधानसभा अध्यक्षांनी वाजवी वेळेत निर्णय देण्याचे निर्देश दिले, पण त्यावेळी कालनिश्चितीची मुदत दिलेली नव्हती. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांनी एका आठवड्यात कार्यवाही सुरू करण्याचे आदेश देत असल्याचं सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले. सर्वोच्च न्यायालयानं फटकारलं होतं. त्यानंतर अध्यक्षांनी प्रत्यक्ष सुनावणीला सुरुवात केली. थोडंसं अंग हललं. पुढच्या सुनावणीत वेळापत्रक बनलं, पण 4 तासाच्या सुनावणीत सर्व याचिका एकत्र ऐकायच्या की नाही याच्यावर मोठा खल झाला. ठाकरे गटानं यावरही आक्षेप घेतला. हा वेळकाढूपणा आहे असं सांगत त्यांनी अध्यक्षांच्या कार्यपद्धतीवर थेट बोट ठेवलं आणि सुप्रीम कोर्टाकडे दाद मागितली. वाजवी वेळेत निर्णय घेण्याचे निर्देश देऊन सुद्धा त्यात दिरंगाई होत असल्याचा मुद्दा पुन्हा पुन्हा सुप्रीम कोर्टाच्या समोर आणून दिल्याचं काम ठाकरे गटानं केलं. तेव्हा न्यायालयानं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्यावर कठोर शब्दात ताशेरे ओढले आणि आता तर थेट अल्टिमेटम दिलाय. निर्देश देऊन सुद्धा कारवाई होत नसेल तर नाईलाजानं 2 महिन्यात निर्णय देण्याचे आदेश द्यावे लागतील अशा शब्दात न्यायालयानं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना फटकारले. 30 ऑक्टोबरला नवं पटेल असं वेळापत्रक द्यायला त्यांनी सांगितलंय. एकीकडे सुप्रीम कोर्ट चिडलेलं असताना, निर्वाणीची भाषा करत असताना अध्यक्षांना मात्र कुठलीही घाई नाहीये. ते निवांत आहेत असं दिसतंय सध्या तरी. विधानसभा अध्यक्ष म्हणून काम करताना विधिमंडळ आणि विधानसभेचं सार्वभौमत्व राखणं हे माझं कर्तव्य असं अध्यक्ष म्हणतात. त्यांच्या या वाक्याचा अर्थ स्पष्ट आहे. सुप्रीम कोर्टाला विधिमंडळाच्या कामकाजात हस्तक्षेप करायला काही मर्यादा आहेत. विधिमंडळ सार्वभौम आहे. विधिमंडळाच्या अध्यक्षांना काही अधिकार आहेत याची अध्यक्षांना सध्या पूर्ण जाणीव आहे. त्यामुळे उरलेल्या 1 वर्षाच्या कालावधीत प्रक्रियेतच जास्तीत जास्त वेळ काढून आमदारांवर असलेली अपात्रतेची टांगती तलवार त्यापासून संरक्षण केलं जातंय का अशी चर्चा सुरू झाली आहे. पण सुप्रीम कोर्टाच्या कठोर भूमिकेनं 2 घटनात्मक संस्थांमधला संघर्ष सध्या अटळ दिसतोय. अध्यक्षांना घटनेनं निश्चित काही अधिकार दिलेत. घटनेच्या कलम 179, 180 आणि 181 नुसार अध्यक्षांना आपले अधिकार वापरून आता काम करावं लागणार आहे. या प्रकरणात त्यांना जे अधिकार दिले ते वापरताना कायद्याच्या चौकटीत राहून त्याचं पालन करावं लागणार आहे. त्याचं पालन होतंय की नाही, त्या अधिकारासोबत असलेल्या कर्तव्यात कसूर होतोय का, हे जर लक्षात आलं तर सुप्रीम कोर्ट हस्तक्षेप करू शकतं. त्यामुळे अध्यक्ष एका मर्यादेपर्यंत वेळकाढूपणा करू शकतात. पुढे सुप्रीम कोर्ट हस्तक्षेप करून थेट वेळेची मर्यादा सुद्धा घालून देऊ शकतं. तशी मर्यादा घालून दिली तर अध्यक्षांना मग शेड्यूल 10च्या 3 आणि 4 कलमानुसार अपात्रतेसंदर्भात निर्णय घ्यावाच लागेल. तो निर्णय ज्या गटाला मान्य नसेल तो पुन्हा सुप्रीम कोर्टात जातील. त्यावर सुप्रीम कोर्टाला निर्णय घेताना 7 न्यायाधीशांच्या समोर सुरू असलेल्या राबिया केसचा आधी निकाल द्यावा लागणार आहे. कारण या प्रकरणातली परिस्थिती अभूतपूर्व आहे. फुटलेल्या गटानं आपणच मूळ पक्ष असल्याचा दावा केल्यानं या प्रकरणी निर्णय देण्याचा पेच
सुप्रीम कोर्टात समोर सुद्धा असणार आहे. त्याला किती कालावधी लागू शकतो हे सुप्रीम कोर्ट आज सांगू शकत नाही. त्यामुळे कायदेशीर पेचात अडकलेल्या सत्ता संघर्षात संघर्ष अटळ आहे, पण तारीख पे तारीखचा खेळ मात्र तुर्तास तरी कधी संपेल याची वेळ कुणाला माहीत नाहीये. त्यामुळे आपण तयार राहायचंय तारीख पे तारीखसाठी. आजच्या बडे मुद्देमध्ये आपण इथेच थांबतोय. धन्यवाद.